मला वाटतं अगोदर म्हणताही सुधारत होती, आता तिची मुलगी सुधारत आलेली आहे आणि म्हणून ती म्हणते मी फक्त एकच शब्द बोलतो, चल लवकर पटकन पटकन. या ठिकाणी बक्षीस वितरण हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. बाबांनी जे जे आव्हान तुम्हाला केलेलं आहे, जे मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे, ते नक्की घरी जाऊन विचार करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही राहायचं आहे. यानंतर सूत्रसंचालन घरी आता इथे थोडंसं थांबतो आणि डॉक्टर किरण वाघमारे हे पुढील सूत्रसंचालन करतील अशी सूचना आहे. सगळ्यांना धन्यवाद प्रणाम. मी सकाळी घेऊन मागवतो आहे, ज्याचा असेल त्याने माझ्याकडे या. घड्याळ माझ्या हातातच आहे अजून. सगळ्यांना धन्यवाद प्रणाम. 32व्या बाल संस्कार ज्ञान प्रबोधन शिबिराचा आज शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी आपण बक्षीस घेण्याकरता सगळेजण उत्सुक आहात. जे 5 दिवस आपण शिकला, या 5 दिवसाचं परीक्षण काल आपण केलं. तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे परीक्षा दिली, पेपर सोडवले. मी यासाठी प्रामाणिक बनतो, जिथं चुकलं तिथं चुकलेलं दिसलेलं आहे, कोणी बरोबर करण्याचा काही प्रयत्न केलेला नाही. म्हणजे आपण प्रामाणिक आहोत, है ना? पाहिलं काय एकामेकाचं? एकामेकाचं पाहिलं नाही, कॉपी केली नाही आणि म्हणून चांगले मार्क मिळालेले आहेत. तशा सगळ्यांनाच बक्षीस मिळणार आहे, सगळेच बक्षिसाला पात्र आहे. परंतु काही जणांनी अतिशय चांगले मार्क मिळवलेले आहेत, म्हणून त्यांचा या ठिकाणी आपण विशेष असा सत्कार करणार आहोत बाबांच्या हस्ते. तर आपण शिबिराचे जे गट पाडले होते, म्हणजे पहिल्या शिबिराचे 3 गट होते, अ ब क. दुसऱ्या शिबिर, तिसरं शिबिर, चौथं शिबिर आणि प्रौढांचं. अशा या शिबिरातल्या गटांचे जे क्रमांक आहे ते या ठिकाणी मी आता वाचतो. सर्वात पहिले शिबिर क्रमांक 1 अ म्हणजे लहान बालकांचा जो गट होता तो गट. तर या गटामध्ये तृतीय क्रमांक आहे दिग्विजय हेमंत पाटील. त्यांना प्रमाणपत्र पुस्तक या ठिकाणी देण्यात येत आहे. तसंच चव्हाण सर या ठिकाणी आलेले आहेत, सकाळचे वार्ताहर आहेत आणि सकाळ या वृत्तपत्राकडून एक विशेष बक्षीस या लहान गटासाठी त्यांनी आणलेला आहे, ते या ठिकाणी बाबांच्या हस्ते देणार आहे. मी चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी बक्षीस बाबांकडे द्यावं. म्हणजे या पहिल्या लहान गटातल्या 3 चव्हाण सर आपल्या शिबिराला, आपल्या पंचकृष्ण प्रबोधन परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवतात. वेगवेगळ्या पद्धतीचे जे कार्यक्रम आपले होतात ते सगळे कार्यक्रम प्रकाशित सकाळ वृत्तपत्रामध्ये करत असतात. इतकं मोठं सहकार्य करायचं आपल्याला असते, त्यांनी सकाळ समाजातर्फे ते बक्षीस या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. यानंतर द्वितीय क्रमांक आहे यथार्थ हनुमंत सोनवणे. यथार्थ हनुमंत सोनवणे. टाळ्या. आनंद असते या ठिकाणी आपण त्याला बक्षीस देत आहे. यथार्थ बाबा गौरव आहे. द्वितीय क्रमांक पहिल्या अ गटाचा आलेला आहे. आता उत्सुकता आहे प्रथम
प्रथम क्रमांक कोण असेल बरं? मी मी. पण तुम्ही अजून मोठ्या गटामध्ये आहे, छोट्या गटाचं चालू आहे. छोट्या गटामध्ये प्रथम क्रमांक है ना? कोणाला नंबर आहे? तो पहिला नंबर आहे हर्षवर्धन धनंजय चव्हाण. सर्वात जास्त गुण ज्यांनी या गटामध्ये प्राप्त केलेले आहेत त्याला बाबा गौरवत आहे. सकाळ उच्च समाजातर्फे देखील त्याला या ठिकाणी बक्षीस दिला जात आहे. एक ब गट, या ब गटामध्ये तृतीय क्रमांक आहे खुशी गणेश वानखेडे आणि ग्रंथ भेट घेऊन गौरवण्यात येत आहे. क्रमांक आहे अजिंक्य सतीश देशमुख. अजिंक्यने यानंतर ब गटाचा प्रथम कोण आहे? गणितज्ञ आहे प्रसन्न विनोद पाटील. आता शिबिर क्रमांक 1 क गट म्हणजे मोठा गट. तर या गटामध्ये तृतीय क्रमांक आहे चक्रधर दिलीप दुगाने. दोन विद्यार्थी जे आहेत त्यांना सारखे गुण मिळालेले आहेत, एकही गुण कमी करता येत नव्हता. म्हणून दोन जणांना हे द्वितीय पुरस्कार आपण या ठिकाणी देतो आहे. सर्वात पहिले गोपाल श्रीकृष्ण म्हस्के. गोपाल श्रीकृष्ण म्हस्के चांगले गुण मिळवणारे हे सगळे विद्यार्थी आहेत. त्यांचा या ठिकाणी भावांचे हस्ते सत्कार होतो आहे. क्रमांक याच गटामध्ये दुसरा विद्यार्थी आहे हरिपाल उत्तमराज बोरीकर. सारखे गुण, त्यामुळे हा द्वितीय क्रमांक त्यांना विभागून देण्यात येत आहे. दुसरं त्या दोघांनाही या ठिकाणी तृतीय क्रमांकाने गौरवण्यात येत आहे. पहिले ज्ञानेश्वर वाल्मिक पाटील. पाटील परीक्षेतही क्रमांक मिळवला, सेवादास्यामध्ये होता, अतिशय उत्कृष्ट आहे. क्षितिज संतोष गायकवाड. अविनाश विठ्ठलराव पंडितकर. अविनाश विठ्ठलराव पंडितकर या दुसऱ्या शिबिराचा प्रथम क्रमांक. आपण टाळ्या वाजवा. मधुकर आपेकर. पीयूष पुरुषोत्तम गायकवाड. प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे अक्षय पांडुरंग पाटील. चौथ्या शिबिरामध्ये तृतीय
क्रमांक प्राप्त केला आहे संचित श्रीकृष्ण भंडारी। नामदेव वाघमारे, कृष्णा नामदेव वाघमारे। शिबिराचा प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे सौ कांचन श्रीकांत पाटील। गट आहे या प्रौढ गटामध्ये तृतीय क्रमांक 2 जणांनी प्राप्त केला आहे। 2 विद्यार्थ्यांना पहिले प्रसाद रमेश पाटील, प्रसाद रमेश पाटील। या प्रौढ गटांना आपण पैसा द्यायची तर द्या। 45 पूनम हनुमंत सोनावणे त्याच्यामुळे काया वाजवा तुमच्या काया तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे। प्राप्त केला आहे डॉक्टर अर्चना प्रवीण ठोसरे। त्यांनी सोडवला होता, त्यांना भारताच्या या ठिकाणी बोलवण्यात येत आहे। श्रीरंग यादव वानखेडे, डॉक्टर श्रीरंग यादव वानखेडे। शौर्य अरुण गुरुवे, शौर्य अरुण गुरुवे। विधानचली विलास पाणी, दीक्षा दीक्षा हनुमंत सोनवणे।